सध्या आपण त्रिमूर्ती चौक भंडारा येथे आहोत आणि आपल्यासोबत खासदार आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये गोसे खुर्द पुनर्वसन बाधितांनी आंदोलन केलेलं असून राष्ट्रीय महामार्ग जाम केला होता. आपल्यासोबत बोलण्याकरिता खासदार स्वतः आपण जाणून घेऊया. हो, काय सांगाल, काय आपल्या मागण्या आहेत, कशासाठी या मागण्यावर इथं बसून राष्ट्रवाद केलेला आहे? जवळपास 40 वर्ष झाले तरी पण या गोसेखुर्द धरणाच्या शेतकऱ्यांना लोकांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही. अजूनपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही. यांना राहायला घर सुद्धा नाही. विचार करा, महागाई वाढली, सगळं काही वाढलं, पण यांचे पैसे अजूनपर्यंत वाढल्या गेलेले नाही. यांच्या पोरांना नोकऱ्या सुद्धा दिल्या गेल्या नाही. यांना जो स्वप्न दाखवलं होतं पूर्ण ते स्वप्न अंधारामध्ये गेलेलं. यांची जिंदगी बससे बत्तर झालेली आहे. म्हणून आज या सरकारच्या विरोधामध्ये लढ्यामध्ये आज या झाडावर चढलेले आहेत आणि या आंदोलन त्यांनी रस्त्यावर करून रस्ता जाम केलेला आहे. या सरकारला सांगू इच्छितो का फक्त त्यांचं बोलणं करण्याकरता वेळ देत नाही. किती शोकांकित आहे त्याला बोलण्याकरता, वाचा फोडण्याकरता, लोकांचे शब्द ऐकण्याकरता इथं आंदोलन करायला लागते. कशी सरकार आहे होई, कशी सरकार आहे? काही नाही मिळेल लोकांना. समजा ते बोलण्यासाठी वेळ देत नाही. त्यांची मागणी होती का फक्त पालकमंत्र्याजवळ फक्त 10 मिनिटं द्या, आमच्या मागण्या रास्त आहेत त्या ऐकून घ्या. आणि हे सरकार, हे प्रशासन ऐकायला तयार नाही. विचार करा मित्रांनो, याच्यासाठी आज आंदोलन होता. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. प्रशासन का राहो, कोणी आमदार असो, खासदार असो, त्याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन याच्यानंतर आम्ही करणार आहोत. त्यांना सर्वस्वी जबाबदार हे सरकार आणि प्रशासन राहणार आहे. नुकतंच आपण रस्ता रोको केलेला आहे, काय आता भूमिका आपली राहणार आहे? जेथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तेथपर्यंत आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही या सरकारच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. नक्कीच जीव गेला तरी चालेल, पण आम्ही या प्रशासनाच्या विरोधात लढणार आणि पुनर्वसन बाधितांना जे आहे न्याय मिळवून देणार अशी भूमिका खासदारांनी व्यक्त केलेली आहे. रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.